लातूर हे शिक्षणाचं विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये माजी पालकमंत्री अमित देशमुख तथा चालू आमदार अमित देशमुख यांचा हा प्रभाग आहे, जो बाबळगावाच्या अंतर्गत येणारी वैशाली नगर म्हणून आहे. आधी मी कॅमेरामॅनला विनंती करतो, इथले जे झोपडे वस्तू आहेत यांनी माणसंच आहेत का, हा प्रश्न मात्र SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रश्नार्थक चिन्ह दाखवणार आहोत. आणि या लोकांसाठी, या गोरगरीब लोकांसाठी या ठिकाणी सुलभ शौचालय इथले सरपंच सचिन मस्के यांनी बांधलेलं होतं. आपण आपल्या SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून सत्य काय आहे दाखवणार आहोत. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की यायचं पाठीमागं. गोरगरिबाला घर द्यायचं म्हणलं लातूर शहरामध्ये तर 1,20,000 रुपये आहे किंवा 2,20,000. उर्वरित रक्कम 2,20,000 देऊन सुद्धा 1-2 रूमा बांधू शकत नाहीत. आणि या ठिकाणी बाबळगावचे सरपंच सचिन मस्के यांच्या माध्यमातून झालेले कामकाज आहे. कामकाजाचे योजनेचं नाव आहे ठक्कर बाप्पा योजना. 2023-24 ही संडास बाथरूम भेटलेलं आहे. आणि कामाच्या अंदाजित रक्कम म्हणते म्हणजे जास्त किती आहेत हे त्यांना आणि त्यांच्या जीवाला माहीत. अंदाजित रक्कम मी कॅमेरामॅनला झूम करून दाखवायचे की अंदाजित रक्कम 7 लाख रुपये आहे. कार्यक्षमताचे आदेश होते 4/7/2024 आणि काम पूर्ण करण्याची तारीख होती 22/4/2025. परंतु अद्यापर्यंत या कामाचं काम पूर्ण झालंय का, या ठिकाणी इथल्या गोरगरीब जनतेला सुलभ शौचालय चालू आहे का, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की सुलभ शौचालय दाखवायचं आहे. हे बघा, सुलभ शौचालय वर जायचं कॅमेरामॅनला दाखवायची व्यवस्थितरित्या, जेणेकरून इथल्या जनतेचे तथा माजी पालकमंत्री तथा चालू आमदार अमित भैया देशमुख यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवावी आणि त्यांच्या डोळ्यांनी इथली पाहणी करावी. ही सचिन मस्केच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. हे सगळं हे संडास बाथरूमची अवस्था आहे. मला तर वाटते की इथं संडास बाथरूम चालू होतच का नाही, की कॅमेरामॅनला विनंती दाखवत करायची की इकडे पण यायचं, इकडे त्यांची काय हाल आहे. आणि या 2 संडास बाथरूमला 7 लाख रुपये निधी. बापरे, प्रश्नार्थक चिन्ह, डोक्याला हात लावायचं काम आहे. आणि अद्यापर्यंत बाथरूम मध्ये बंदच. इकडे दाखवायची कुठल्याही प्रकारचे पाण्याची टॅकी फक्त बसवण्यात आली. आणि सचिन मस्केला फोनद्वारे विचारणा केली असता कनेक्शन द्यायचंय, पाणी द्यायचंय. बघा 2025 हे तर संपलेलं आहे. पाण्याचा टँक पण दाखवायचा. या पाण्याच्या टँक मध्ये आळे झाल्यात. पाणी तर कुठे आहे हेच माहिती नाही. कॅमेरामॅनला विनंती केली की जरा जवळ यायचं अजून की आपण अंतिम तारीख काय होती काम पूर्ण करण्याच्या दिनांक 22/4/2025. सरासरी या कामाला होऊन 5 महिने संपलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत संडास बाथरूम चालू नाही. याच्या मागे नेमका कुणाचा आशीर्वाद आहे आणि हा संडास बाथरूम का चालू नाही, याच्या मागं नेमकं कोण आहेत. ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमतानं करून अपहार केल्याचं प्रकरण या बाबळगाव वैशाली नगरमध्ये झालेलं नागरिकाकडून दिसते. आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलो, परंतु नागरिक सांगतात की आम्हाला वेटीस धरतील व आमचे कुठलेही कामं अडवतील असे प्रतिपादन इथल्या नागरिकांनी दिलं. जर असंच याला 7 लाख रुपये या ग्रामपंचायतला देऊन कुठलेच कामं पूर्ण होत नसतील, अपूर्णच राहत असतील, तर याला नेमकं कुणाचा आशीर्वाद आहे हा मात्र प्रश्न निर्माण होत आहे. याच बाबळगाव अंतर्गत येणाऱ्या वैशाली नगरमध्ये आपण पोहोचलो होतो आणि नुकतंच आपण संडास बाथरूमचं पूर्ण काय हाल आहे हे आपण दाखवलेलं होतं. इथल्या बाबळगावच्या जे वैशाली नगरला गोरगरीब लोक असतात, जे हातावरती पोट आहे, मोलमजुरी करून खातात, त्यांची ही अवस्था असेल तर शेवटी ही माणसं आहेत का नाहीत, यांचं मतदान इथल्या ग्रामपंचायतला लागतं का न लागतं हा मात्र प्रश्नार्थक चिन्ह आहे. आपल्यासोबत इथल्या गोरगरीब जनतेचा मुखिया म्हणून ज्याला म्हणलं जातं अजय म्हणून ननावरे, बरोबर, ननू जामकर हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. तुम्हाला इथं संडास बाथरूम नवीन झालेलं माहिती आहे का नाही हा प्रश्न आहे. बरं, हा संडास बाथरूमला तुम्ही कधी गेलो होते, चालू नाही झालं. काय झालंय तिथलं, काय तिथला मॅटर काय आहे, तिथं एकतर पाणी नाही व्यवस्थित बरोबर. पाणी आता 16 तर आले, तकलीफ होऊन राहिले ना. आता पाणी कुठून आणते कुठून नाही ते बघायला लागेल आम्हाला. पाणी सध्या तर नाही.
बस एवढीच मला सरपंचाला फोन केला असता, सरपंच म्हणते की कलेक्शन नाही काय नाही. कलेक्शन नाही ना, तेच मेन गोष्ट आहे ना. आता संडास कलेक्शन बाथरूमचं बिल तर त्याने उचलून गेलेले 7 लाख. तुम्हाला माहित आहे का हा? नाही. माहित नाही. नाही. जेव्हा संडास बाथरूम बांधलं त्यावेळेस सरपंचाला विचारण्यासाठी गेलो होतो. गेलते ना मी, त्याच्यानं काय म्हणलं आता 6चे आमचे होते तर 4 आले, आता पुढेचे होते म्हणले 6 अधिक 6 7 होते म्हणले. आणि आता ते जरा अडचणीच आहे त्याच्यावी, व्यवस्थित तर काही नाही, त्याचं पाणी नाही. नंतर हे आहे आता आमच्या लेडीज लोक तिच्या पलीकडे जाते, मैदानामध्ये जाते, तिथले लोक शिवा देते. त्यासाठी यूज करण्यासाठी लवकरची लवकर हे पाण्याची व्यवस्था करावी. बरं त्याला अडचण होती, पाणी नाही, लाईट नाही, तर मी संडास बाथरूमची इथं कसं काय त्यांनी तयार केली? आता केलं हो का केले, आम्ही मंजुरी केलते, आले मंजुरी झाले, तेवढंच केलं मग ते. बरं इथं 5 महिने झालं 7 लाख रुपये बिल सरपंचानं हडप केलंय, हे तुम्हाला माहिती आहे? नाही तर तुम्ही विचारण्यासाठी गेलो होतो. नाही. मग असे सरपंच जर तुम्हाला दुसऱ्या वेळेस भेटले तर तुम्ही त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देणार? नाही करू शकत नाही ना आम्ही. बरं आता हे संडास बाथरूम कधी चालू होईल सरपंचाच्या जीवाला आणि सरपंचाच्या देवाला माहिती. आता तुमचे हाल आपल्या महिला भगिनी आहेत, ते उघड्यावरती बसतात संडास बाथरूमसाठी, पुरुष येतात जातात. त्या संदर्भात इथल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधीला तुम्ही काय सांगणार? हमारा एवढंच म्हणणं आहे की लवकरच्या लवकर ते चालू करावा, आमच्या लेडीज लोकांचे प्रश्न सोडावा ते, बस एवढीच आमची म्हणणं आहे, दुसरं काय नाही. आता कार्यकाळ फक्त 2 महिने राहिले असं सरपंच सांगते. हो 2 महिने राहिले की ते. मग आता कधी करणार? आता उद्या सांगू त्याला, बाबा हे तुम्ही लवकरच्या लवकर हे करा, हा. आमचं काय प्रश्न हे सोडावा म्हणलं. हे नाही झालं तर कसं नाही होतंय तसं, नक्की. नक्की गॅरंटी होणार आहे. त्याला सांगतो आम्ही. हा. 5 महिने होऊन गेले, 7 लाख रुपये हडप केले. आता हडपाचं काय आहे, आता कोणी बी हळद करू शकतं. आम्हाला माहितीच नाही की किती पैसे आले किती नाही, आम्हाला काय माहितीच नाही. तेवढा केले आम्हाला, एवढा आनंद झाले आम्हाला. तर बघा सरपंचाने इथल्या जनतेला एवढं आंधळे केलंय की ह्यांना संडास बाथरूम कुठं आले आणि कोण 7 लाख रुपये हडप करून गेले इथल्या नागरिकाला अद्यापर्यंत काहीही माहिती नाही. सरपंच उघडा डोळे आता तरी आणि गोरगरिबाला न्याय द्या असा प्रश्नार्थक चिन्ह आहे. एस टी न्यूजसाठी मी सुनील शिंदे.